ओबीसींच्या मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीला राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्याचप्रमाणे छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार आणि जवळपास 50हून अधिक ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी जे आहे ते उपस्थित होते। या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते सरसकट दिलं जाणार नाही अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिलेलं पाहायला मिळते। त्याचसोबत आपण पाहिलेलं आहे की दुसरा मुद्दा होता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते नॉन क्रिमिनल आणि उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता, मात्र दोघांचाही अर्थ एक होत असल्याने यापैकी एकच द्यावा लागेल असं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे त्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होताना पाहायला मिळाले। छगन भुजबळ यांनी काही आकडेवारी समोर आणली। आरक्षणानुसार ओबीसी समाजाला जे जागा शासकीय नोकरी मिळतात त्याच्या तुलनेमध्ये कमी आहेत, तर ओपन साठी जे आहे जर 5.25 लाख जागा भरणं अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी 6.25 लाख जे आहे ते शासकीय नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाला मात्र जे आहे ते निम्या दिलेल्या आहेत। एससी एसटी मध्ये सुद्धा अशा प्रकारचं जे आहे ते पाहायला मिळते। यावरती उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा कुठलाही अधिकृत शासकीय आकडेवारी नाही, त्यामुळे दोन्ही नेत्यांचे जे आहे ते मतभेद जे आहे ते समोर आलेले पाहायला मिळतात। मात्र तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा तो मुद्दा कुठेतरी सुटलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जे आहे ते सरकारचं काही प्रमाणामध्ये अभिनंदन केलेलं आहे, मात्र दुसऱ्याही मागण्या सोडवा अशा प्रकारची मागणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन उत्तम कुटियार, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। कांद्याच्या 40% निर्यात कराबाबत केंद्र सरकार तुर्तास कुठलाही दिलासा द्यायला तयार नाहीये, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण अजून 2 लाख टन कांदा खरेदी करू असं केंद्र सरकार म्हणतंय। आज दिल्लीमध्ये कांद्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली, त्यानंतर हे निर्णय जाहीर केले गेलेत। गेल्या जवळपास महिनाभरापासून कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे। 40% निर्यात कर लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कांदा व्यवहार बंद पडलेले होते। त्यावेळी सरकारनं नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली। 10 सप्टेंबरपर्यंत ती चालू राहिली, पण त्यानंतर पुन्हा जवळपास आठवडाभरापासून कांदा लिलाव बंद होते। नाफेडनं खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवू नये यासाठी व्यापारी अडून होते। आज केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर आता व्यापारी वर्गातून याबाबत काय प्रतिक्रिया उमटते? व्यापारी लिलाव बंदच्या भूमिकेपासून मागे हटतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आजच्या बैठकीला राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते। अकोल्यातल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही, पण यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका देखील केली। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्येच व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मूळ शिवसेनेतला ठाकरे गट हे दोन्हीही आग्रही आहेत। त्यामुळे 24 ऑक्टोबरला नियोजित असलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानामुळे पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता आहे। यंदाचा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळावं यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख महेश सावंत यांनी मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला पत्र पाठवलं आहे। त्याचवेळी हेच शिवाजी पार्क मैदान आपल्याला मिळावं यासाठी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी एक पत्र मुंबई महापालिकेला दिलं आहे। मुंबई महापालिकेनं दोन्ही पत्र आपापल्याला 1 महिन्यापूर्वीच मिळाली असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे। पण आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला द्यायचं या संदर्भात आम्ही अजूनही कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं मुंबई महापालिकेतल्या सूत्रांनी सांगितलं आहे। मुंबई महापालिकेला शिवाजी पार्क मैदानासंदर्भात दोन्ही गटाकडून पत्र प्राप्त झाले आहेत, मात्र विधी विभागाच्या मार्गदर्शनानंतरच आपण या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं बीएमसी सूत्रांकडून सांगण्यात आलंय। तर मुंबई महापालिकेच्या निर्णयानंतरच आपण आपली पुढची भूमिका जाहीर करू असं दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह वेदांत नायब, एबीपी माझा, मुंबई। मराठी भाषिक तृप्ती देवरुखकर यांना मुंबईतल्या मुलुंडमधल्या एका इमारतीत गुजराती भाषिक व्यक्तीनं ऑफिससाठी जागा नाकारल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली। त्या पार्श्वभूमीवर तृप्ती देवरुखकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंची भेट घेतली। मुलुंडमधल्या एका इमारतीत गुजराती भाषिक व्यक्तीनं तृप्ती देवरुखकर या मराठी भाषिक महिलेला सापत्न वागणूक देण्याच्या घटनेनं मुंबईत खळबळ उडाली आहे। या इमारतीत महाराष्ट्रीय माणसांना प्रवेश नाही असं सांगून आपल्याला धक्काबुक्की केल्याचा दावाही तृप्ती देवरुखकर यांनी केला होता। या प्रकरणात मनसेनं आवाज उठवल्यानंतर गुजराती भाषिक व्यक्तीनं तृप्ती देवरुखकर यांची माफी मागितली। त्यानंतर राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी तृप्ती देवरुखकर आज शिवतीर्थवर दाखल झाल्या होत्या। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही त्यांच्याशी संवाद साधला। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी ट्विट करून हे प्रकरण खपवून घेतले जाणार नाही
असं ठणकावून सांगितलं आहे. मुंबईत महाराष्ट्रात पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मुलींमधल्या या घटनेच्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाकडूनही दखल घेण्यात आली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्यासोबत असा प्रकार घडल्याचं सांगितलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसांवर अन्याय होतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅमेरा पर्सन अभिषेक पवारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. राज्यातील सर्व भागात पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याला मुसळधार पावसासाठी येलो अलर्टही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाकडून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्टही देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला. उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. पुण्यातील यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक 30 तास 10 मिनिटांनी संपली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक लवकर सुरू झाल्यामुळं ही विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा पोलिसांचा दावा फौल ठरला. पुण्यातील 5 मानाचे गणपती विसर्जन करायला गुरुवारी संध्याकाळी 7 वाजले. मात्र त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रात्री 9 वाजेच्या सुमारास विसर्जित झाला. मात्र त्यानंतर पुण्यातील भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई, राजाराम मंडळ, बाबू गेनू यासारख्या प्रमुख मंडळांना विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी रात्री 1:30 वाजून गेला. पोलिसांनी आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी वाट करू न दिल्यानं असा आरोप यापैकी काही मंडळांनी केला. या मंडळांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास विसर्जन झालं. त्यानंतर अनेक मंडळं या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाली. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमटेकर रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यावरून या मंडळ अलका टॉकीज चौकात येत होती. डीजेच्या आवाजामुळं हा सगळा परिसर दणाणून गेला होता. पोलिसांना विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागले. अखेर संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास ही विसर्जन मिरवणूक संपली. मात्र दरवर्षी या विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ आणि डीजेच्या आवाजामुळे होणारा ध्वनी प्रदूषण पाहता पुढच्या वर्षी या विसर्जन मिरवणुकीमध्ये काही बदल होतील अशीच अपेक्षा. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिक्की घई, एबीपी माझा, पुणे. मुंबईसह जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं आज सकाळी हायड्रॉलिक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. मुंबईतल्या गिरगाव चौपाटी येथील समुद्रात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला काल सकाळी 10च्या सुमारास सुरुवात झाली होती. तब्बल 21-22 तासांनंतर ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. तिथे लालबागच्या राजाची अखेरची आरती करण्यात आली. त्यानंतर लालबागचा राजा हायड्रॉलिक लिफ्टची सोय असलेल्या 40 फुटी तराफ्यावर विराजमान झाला. त्यानंतर कोळी बांधवांच्या मानाच्या बोटींच्या सोबतीनं लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्यात आलं. तिथं हायड्रॉलिक लिफ्टच्या साह्यानं लालबागच्या राजाचं सन्मानानं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी केली होती. चौपाटीवर जमलेल्या भाविकांनी आणि बोटीवरच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत लालबागच्या राजाला निरोप दिला. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. मुंबई महापालिका, दिव्याज फाउंडेशन आणि भामला फाउंडेशन यांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या स्वच्छता मोहिमेला आवर्जून उपस्थिती राखली. तसंच राजकुमार राव, संयमी खेर, जाकी भगनानी यांच्यासह सुमारे 5000 स्वयंसेवकही या मोहिमेत सहभागी झाले होते. मुंबईच्या समस्यांबाबत विधानसभेत नेहमीच प्रश्न विचारले जातात. आता मुंबईच्या पर्यावरणाबाबत बोलण्यासाठीही विधानसभेत नक्कीच वेळ दिला जाईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. मुंबई सुंदर करण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुंबई पोलीस समाजातील अस्वच्छता दूर करण्याचा नेटानं प्रयत्न करत असतो. आता आम्ही समुद्रातील अस्वच्छता दूर करणार आहोत असं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई.
गुरुवारी सर्वत्र बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र अनंत चतुर्दशीला गालबोट लागल्याचं दिसून आलं. 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. वालदेवी नदी किनारी गेलेल्या एका विवाहित व्यक्तीचा दुपारच्या सुमारास पुढून मृत्यू हा झालेला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये चेहडी परिसरामध्ये 2 महाविद्यालयीन तरुण आपल्या मित्रांसमेत गेले असता तिथे पहिल्या मित्राचा पाय घसरून पडला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचाही मृत्यू हा झालेला आहे. तिसरी घटना ही अंबड परिसरामध्ये घडलेली आहे. अंबड परिसरातील चुंचाळेमध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर खाली येऊन त्याचा देखील मृत्यू हा झालेला आहे. गंभीर जखमी झालेल्या या चिमुकल्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री 10 वाजता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. चौथी घटना ही गाडगे महाराज पुलाखाली पंचवटी परिसरात घडली आहे. 3 तरुण जे आहेत ते गुरुवारी सायंकाळी या नदीमध्ये उतरले होते. त्याचवेळी खरं तर ते बेपत्ता झाले आणि शुक्रवारी सकाळी या तिघांचेही मृतदेह जे आहेत ते आढळून आलेत. या सर्व घटना बघता नाशिकमध्ये हळहळी व्यक्त केली जाते. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं. पाण्याच्या पातळीत वाढ ही झाली आहे, त्यामुळे नदी किनारी जाऊ नका. मात्र याकडे देखील कुठेतरी दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं. कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू म्हणजेच किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअप डीपीवर काही काळ ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह ठेवलं होतं. तसंच त्याखाली जो होगा वो देखा जाएगा अशा ओळी देखील लिहिल्या होत्या. त्यामुळं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घटनेसंदर्भात किरण सामंत यांना विचारला असता ते म्हणाले की मी उगाचच खोटं बोलत नाही, तसंच स्पष्ट आणि खरं बोलण्याचा मी आवही आणत नाही. काही भंपक आपण स्पष्ट बोलत असल्याचा आव आणतात. तसंच स्वतःकडचं झाकून ठेवून दुसऱ्याकडचं वाकून बघायची काहींना सवय असते, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्टेटस बदललं. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही लोकसभेची सीट महायुतीचीच असेल. वेळ आल्यानंतर मी स्पष्ट आणि करारी कोण हे आव आणणाऱ्या लोकांना दाखवून देणार आहे, असा इशारा देखील किरण सामंत यांनी दिला. तसंच नो बॉलवर फ्री हिटचा षटकारही ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे किरण सामंतांचा रोख नेमका कुणाकडं, नितेश राणेंकडं की आणखी कुणाकडं, या विषयीची चर्चा रंगली आहे. दरम्यान किरण सामंत यांनी व्हॉट्सअपवर ठेवलेल्या डीपीचा नेमका अर्थ काय याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचं घोडं मैदान अगदीच जवळ असल्यानं याची उत्तरं देखील लवकरच मिळतील ही अपेक्षा. अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. महाराष्ट्र स्वतःचा सॅटेलाइट असलेलं देशातील पहिला राज्य बनणार का? कारण आज नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः तसा दावा केला आहे. नागपुरात नुकतंच झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग वेळेवर अलर्ट देण्यात अपयशी ठरला का, असा प्रश्न अनिल पाटील यांना विचारण्यात आला होता. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वतीने प्रशासनाचा एक सॅटेलाइट तयार करण्याचा विचार असल्याची माहिती अनिल पाटील यांनी यावेळी दिली. हा सॅटेलाइट दर 2 तासांनी नैसर्गिक आपत्तीबद्दल इशारा देऊ शकेल असंही त्यांनी सांगितलं. या सॅटेलाइटच्या माध्यमातून मुसळधार पाऊस, भूस्खलन, समुद्राखालचे हालचाली, चक्रीवादळ तसेच भूगर्भातील हालचाली अशी माहिती मिळू शकेल असंही अनिल पाटील यांनी सांगितलंय. या सॅटेलाइट विषयी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ नेमून अभ्यास करण्यात येत आहे. तसंच या सॅटेलाइट्स कृषी विभाग, वन विभाग आणि इतर विभागांना कसा फायदेशीर ठरेल याचाही विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या मदत व पुनर्वसन विभागाचा हा सॅटेलाइट तातडीने लॉन्च होणार नाही. त्याला आणखी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागेल, कारण त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परवानग्या घ्याव्या लागतील अशी माहितीही अनिल पाटील यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. अकोल्यातील भंगार विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेनं मोठी कारवाई करत आपल्या 8 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. अकोला आणि कारंजा उपकेंद्रातील 85,210 किलोपैकी 4,775 भंगाराची अफरातफर करत यामध्ये मोठी हेराफेरी करण्यात आली होती. अकोल्यातील महापालिकेच्या गोदामामध्ये कुंपणानं शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे, तोही अगदी राजरोसपणे. त्याचं झालं असं की विजेच्या टॉवरच्या निर्मितीतील भंगार अकोल्याच्या MIDC मधल्या महापालिकेच्या गोदामामध्ये ठेवण्यात आलं होतं. हे सर्व भंगार 2018 सालापासून जमा होतं. एप्रिल 2022 मध्ये भंगार विक्रीसाठी काढण्यात आलं, पण त्या 85,210 किलोपैकी 4,775 किलो भंगाराची अफरातफर झाली. या अफरातफरीत महापालिकेचे 6 अभियंते आणि 2 वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. त्या 8 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. शासकीय कार्यालय आणि गोदामांमधल्या भंगार विक्रीचं हे प्रकरण फक्त अकोल्यापुरतं मर्यादित नाही. राज्यातील इतर अनेक कार्यालयांमध्ये प्रकार राजरोसपणे सुरू आहे. सरकार आणि त्यांची यंत्रणा शासकीय कार्यालयामधील या प्रकारांना आळा घालेल का, हाच खरा प्रश्न आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला.
अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांमध्ये तुफान हाणामारी झाली. वेळेवर योग्य उपचार न केल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी 9 वाजता एका रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुठलेही उपचार केले नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. या संदर्भात विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर या वादाचं तुफान हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारीत अनेक जण जखमी झाले. जखमींवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली. घडल्या प्रकारानंतर रात्री रुग्णालयात तणावपूर्ण शांतता होती. घडल्या घटनेनंतर या प्रकरणातील सत्य काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून केला जातोय. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या पाठोपाठ छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा देखील वादळी झाली. या सभेच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सर्व ठराव मंजूर केले. मात्र त्याचवेळी विरोधकांनी समांतर सभा घेऊन या सगळ्या सभेच्या कामकाजावर टीका केली. गोकुळ दूध संघाची सभा नुकतीच गोंधळात पार पडली. त्यानंतर राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा देखील वादळी होणार हे नक्की होतं. ही सभा सुरू होण्याच्या तब्बल 2 तास आधीच सत्ताधारी गटाच्या सभासदांनी सभागृह भरून टाकलं होतं. त्यामुळे सतेज पाटील यांच्या गटाचे सभासद खूपच मागे राहिले. राजाराम कारखान्याची सभा सुरू होताच सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर म्हणत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभेसमोरच्या ठरावांचं वाचन सुरू झालं आणि सर्वांनी एकमेकाने मंजूर म्हणून घोषणाबाजी सुरू केली. मात्र विरोधकांनी कारखान्याच्या परिसरातच समांतर सभा घेऊन म्हाडी कुटुंबियांवर टीका केली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा अगदी खेळीमेळीत झाल्याचा दावा चेअरमन अमल महाडिक यांनी केलेला आहे. मात्र त्याचवेळी सभेमध्ये मंजूर केलेल्या काही ठरावांना सतेज पाटील गटाच्या सभासदांनी विरोध दर्शवला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.